आज मंगलच्या मध्ये बनवूया दाल पकवान. दाल पकवानासाठी आपल्याला पहिल्यांदा पिठामध्ये टाकण्यासाठी हे साहित्य घ्यायचं आहे. त्यासाठी परातीमध्ये 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे. चांगला चाळून झाल्यावर त्याच्यामध्ये ओवा, मिरे, मीठ आणि तेल टाकायचं आणि व्यवस्थित ते पिठाला चोळून घ्यायचं. पिठाला चांगलं चोळून झालं की मग त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. पाणी ॲड करून ते मळून घ्यायचं आणि अर्धा तास ठेवून द्यायचं आणि त्याच्या अशा लाट्या लाटून घ्यायच्या. अशा लाट्या लाटल्या की फोर्कनी त्याला होल पाडून घ्यायचे. होल पाडल्यामुळं त्या ठिकाणी तो पकवान खुसखुशीत होतो आणि तो व्यवस्थित गरम तेलामध्ये तळून घ्यायचा. दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळला की मग तो तयार होतो असा पकवान. आता आपल्याला घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ. ती घ्यायची आहे स्वच्छ धुवून. डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवायची आणि मग त्यामध्ये मीठ आणि हळद दोन्हीही टाकायचं आणि थोडंसं हिंग टाकायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं पाणी. 1-1.5 ग्लास पाणी त्याच्यावर येईल असं एवढं पाणी टाकायचं आणि कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मग फोडणीची तयारी करायची. फोडणीसाठी आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे फोडणीचं. त्याच्यामध्ये हिंग, कांदा लसूण मसाला, जिरे हे सगळं घ्यायचं आणि कढईमध्ये एक-एक टाकून फोडणी करून घ्यायची. त्याच्यामध्ये तेल, जिरे, हिंग टाकून टोमॅटो टाकायचा आणि मसाला पण टाकायचा. ते चांगलं परतून घ्यायचं टाकून. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ पण. मीठ टाकल्यावर पण चांगलं परतायचं त्याला आणि मस्त फोडणी तयार झाली पाहिजे. हळद पण टाकून घ्यायची त्याचबरोबर आणि चांगलं परतून झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आपली शिजवलेली हरभरा डाळ. तर त्यासाठी ती डाळ चांगली घोटून घ्यायची आणि मग ती फोडणीमध्ये ॲड करायची. व्यवस्थित डाळ ॲड करून घेतली की तिला चांगलं परतवून घ्यायचं. त्याला चांगली एक उकळी काढायची आणि मग अशा प्रकारे तयार होती आपली पकवानची डाळ आणि त्यावर कोथिंबीर पेरायची. कोथिंबीर पेरली की अशी मस्त डाळ तयार होते आणि ही आपल्याला आता पकवान बरोबर घ्यायची. त्यासाठी एका ताटामध्ये एक पकवान घ्यायचं, त्याला चांगलं हाताने दाबून तोडून घ्यायचं. त्यावर डाळ घालायची आणि डाळ घालून झाली की आपल्याला त्यावर घालायची आहे आपण तयार केलेली हिरवी चटणी. पहिल्यांदा टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो घातला की मग त्यावर घालूया चटणी. कांदा घालूया थोडासा कच्चा आणि मग घालूया चटणी. चटणीमध्ये आपण हिरवी चटणी आणि गोड चटणी अशा 2 चटण्या बनवलेल्या आहेत. हिरव्या चटणीमध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना हे घातलेलं आहे आणि गोड चटणी ही आपण फक्त खजूर आणि चिंच करून बनवलेली आहे. त्यावर थोडंसं लिंबू पिळायचं, वरून कोथिंबीर पेरायची आणि मग घालायची बारीक शेव आणि मस्तपैकी डाळिंबाचे दाणेसुद्धा त्यावर पेरायचे आणि अशा प्रकारे आपलं झालं दाल पकवान तयार. ही सिंधी डिश आहे. खूप चवीला छान लागते. अशी खाऊन बघा आणि करून बघा. आवडलं असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मंगलच्या किचनला कमेंट करा. थँक यू.